पालिका निवडणुकीमध्ये पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातलंय आणि पुण्यामध्ये अजित पवार यांचा रोड शो सध्या सुरू आहे। थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यातली आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, अजित पवार यांचा रोड शो सुरू झालाय, काय अपडेट? प्राजक्ता, पुण्यातल्या शिवाजीनगर मतदारसंघ गोखलेनगर जो वॉर्ड आहे ना, त्या वॉर्डातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोड शो जो आहे तो सुरू झालेला आहे। अजित पवारांनी मोठं लक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत घातलेलं पाहायला मिळते, कारण काल पिंपरी चिंचवडच्या सभा आटोपून अजित पवार जे आहेत ते आज पुण्यात आलेत। पुण्यात आता या रोड शो जो आहे तो जवळपास 4 तासांचा भव्य रोड शो आणि प्रचार रॅली अजित पवार जे आहेत त्यांच्या उपस्थितीत पुण्यात सुरुवात झालेली पाहायला मिळते। 4 मतदारसंघ शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि कसबा अशा 4 विधानसभा मतदारसंघातून या रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। 2 ते 2:30 वाजेपर्यंत अजित पवार स्वतः आपल्याला दिसत आहेत की या रॅलीत आहेत। जागोजागी त्यांचा सत्कार जो आहे, स्वागत जो आहे तो केलं जातं। अजित पवार प्रत्येकाला अभिवादन या गाडीतून खरं तर करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर अजित पवारांची एक मोठी प्रेस कॉन्फरन्स, पत्रकार परिषद पुण्यनगरीत आयोजित करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचं पुणे शहराचं विजन अजित पवार स्वतः मांडतील आणि त्यानंतर जवळपास 4 ते 5 प्रचार सभांना, जाहीर सभांना आणि मेळाव्यांना अजित पवार जे आहेत ते संबोधित करणार आहेत। खरं तर माझं सर्वस्व पणाला लावू पण पिंपरी चिंचवड महापालिका जिंकू आणि पुणे महापालिकेत देखील वर्चस्व कमवू असं विधान अजित पवारांनी केलं होतं प्राजक्ता, आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी अनेक जे आहे ते लक्ष जे आहे ते या पुण्यात घातलेलं पाहायला मिळते। प्रचार रॅल्या म्हणजे जवळपास 4 विधानसभा मतदारसंघातून 3 ते 4 तास ही प्रचार रॅली जी आहे ती होणार होती। आणि आता गोखलेनगरमधून या प्रचार रॅलीला प्रत्येक वॉर्डातले जे 4 उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्या उमेदवारांना घेऊन अजित पवारांकडून ही प्रचार रॅली जी आहे ती सुरू होणार आहे। आणि हे दृश्य पाहताय प्रत्येक नागरिकाला अभिवादन करत, नमस्कार करत अजित पवार हे या प्रचार रॅलीत आता सहभागी झालेले आहेत। आणि ही प्रचार रॅली गोखलेनगरमधून सुरुवात होऊन जे कोथरूडचं दशभुजा मंदिर आहे तिथंपर्यंत, म्हणजे 4 मतदारसंघ येतात त्या दरम्यान विधानसभा मतदारसंघ, भाजपचं वर्चस्व असणारे हे विधानसभा मतदारसंघ आहेत। शिवाजीनगर, कसबा, पर्वती आणि कोथरूड अशा 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आलेत, पण तिथंच मोठी ताकद अजित पवारांनी लावायला सुरुवात केलेली आहे। 15 पेक्षा अधिक आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत अजित पवारांनी प्रवेश करून घेतला होता। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, मोठा प्रतिसाद मिळतोय, दादा मोठा प्रतिसाद 4 वाजता, दादा मोठा प्रतिसाद 4 वाजता 4 वाजता पत्रकार परिषद आहे प्राजक्ता, त्यामुळे अजित पवार माध्यमांशी आता बोलणार नाहीयेत, पण रॅली जी आहे त्या रॅलीला सुरुवात झालेली पाहायला मिळते प्राजक्ता। बरं अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अजित पवार यांचा रोड शो पुण्यामध्ये सुरू आहे। स्वतः त्यांनी पुणे महापालिकेसाठी मैदानात उतरत रोड शो आता त्यांचा सुरू झालेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। अजित पवार हे स्वतः प्रचारासाठी उतरलेले आहेत। पालिका निवडणुकीमध्ये पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातलं असल्याचं पाहायला मिळतंय। आज संध्याकाळी 4 वाजता ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि सध्या रोड शो त्यांचा पुण्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रचारासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानात उतरले आहेत। पालिका निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं पाहायला मिळतंय। संध्याकाळी 4 वाजता त्यांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं अजित पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पालिका निवडणुकीसाठी अजित पवार नेमका काय अजेंडा घेऊन येत आहेत किंवा कशा पद्धतीनं ते आता विरोधकांवर टीका करतील, भाजपबद्दल काय बोलतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या अजित पवार यांचा रोड शो पुण्यामध्ये सुरू आहे।